अहिल्यानगर मनपामध्ये महापौर पदासाठी शिवाजी कर्डिले यांच्या मुलीचं नाव पुढे आल्याचे समजलं, सोशल मीडियावर समजलं. यावरून अहिल्यानगर शहर किंवा जिल्हासुद्धा परिवारवादापासून अलिप्त राहू शकला नाही. कारण अहिल्यानगर शहर आणि परिसर, तालुका आणि जिल्ह्यात शिवाजी कर्डिले यांचा अनेक वर्षापासून राजकारणात समावेश होता. तसंच त्यांचे काही नातेवाईक जसे जगताप, गाडे आणि कोतकर यांचे जे एकमेकाशी नातेसंबंध असल्याचा परिणाम महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये दिसून आला आहे. कारण महापौर पदावर कर्डिले यांची मुलगी, काही तिचं नाव माहीत नाही, परंतु गाडे यांना दिलेली तिला महापौर पद देण्यात आलेलं आहे. आता महापौर पद जवळजवळ अतिशय उच्च पद आहे, जबाबदारीचं पद आहे, शहराचा कारभार आहे, शहराचा विकास करायचा आहे, शहरामध्ये विकासाच्या नावाने शहरातील अनेक सुधार करायचा आहे आणि त्यामध्ये शिवाय भ्रष्टाचारमुक्त मनपा करायची आहे. हे महत्त्वाचं, कारण हे सैनिक समाज पार्टीने आव्हान केलेलं आहे. सैनिक समाज पार्टीने या नवनिर्वाचित आमदार, खासदार, मंत्री आणि तसेच या लोकांना, महापौर, नगरसेवक यांना आव्हान केलं आहे की जरी तुम्ही आता लोकसेवक याने पब्लिक सर्वंट झाला असेल तर येथे जीवर ड्युटी तुम्ही भ्रष्टाचारमुक्त भारत करण्याच्या मोहिमेची सुरुवात महानगरपालिकेपासून करायची आहे. आता यांचा अनुभव किती, यांचं वय काय याचा गोषवारा घेतला असता यांना अनुभव नाही, फक्त नाव आहे, वडील आमदार होते आणि राजकीय घराणे आहे, सगळे घराणे आहे, या सर्वांचा गोषवारा घेतला आहे. तरी पण या नवोदित आमदार महापौर, आमदार कन्या महापौर हिला आणि उपमहापौर कोण असतील ते त्यांना, नगरसेवकांना सैनिक समाज पार्टीतर्फे आवाहन केलं आहे की सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीप्रमाणे तुम्ही वागायचं आहे. कारण हीच शहरातील जनतेची अपेक्षा आहे. शहरातील जनतेला भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त अहिल्यानगर शहर हवं आहे. त्यामुळे तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हे तर तुम्हाला आवाहन केलं आहे. कारण सैनिक समाज पार्टी तुमच्यावर वॉच ठेवून असणार आहे. सैनिक समाज पार्टी ही कायदेशीर संस्था आहे, कायदेशीर पार्टी आहे, लिगल असेंब्ली आहे, लॉफुल असेंब्ली आहे. त्यामुळे नवनिर्वाचित लोकांना चॅलेंज केलेलंच आहे आणि त्यामुळे ते त्याचा अंमल घेतील अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. भारतवर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.